गोंदिया जिल्ह्यात चालकाला मारहाण करून झाडाला बांधत 30 टन तांदळानं भरलेला ट्रक पळवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून ट्रकसह तांदूळ असा तब्बल 18 लाखहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मध्य प्रदेशातील चाकघाट येथून 30 टन 756 किलो तांदूळ भरून ट्रक गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीकडे निघाला होता। 16 जुलैच्या रात्री चालक नवीन यांनी थकवा आल्यानं सावरी येथील बसस्थानकाजवळ ट्रक उभा करून विश्रांती घेतली। 17 जुलैच्या पहाटे 4च्या सुमारास एका व्यक्तीनं पिण्याचं पाणी मागण्याच्या बहाण्यानं ट्रकचा दरवाजा ठोठावला। चालकानं पाण्याची बाटली देताच त्याच्या साथीदारासह 4 जणांनी चालकावर हल्ला केला। आरोपींनी चालकाला मारहाण करून चाकूचा धाक दाखवत जवळील झाडाला दोरीनं बांधून ठेवलं आणि तांदळानं भरलेला ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाले। या प्रकरणी चालकानं रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। अवघ्या 2 दिवसात कोहका येथील संजय कुमार दमाहे या 20 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून दरोड्यात वापरण्यात आलेला 10 लाख रुपयांचा ट्रक आणि सुमारे 8 लाख रुपयांचा तांदूळ असा एकूण 17,13,699 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।